खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा, पुण्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा। शिंदखेडा येथील बुराई नदी पात्रकाठी ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा निमित्तानं पुण्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला। सदर सोहळ्याचं आयोजन लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी, नगरपंचायत गट नेते राकेश माळी यांनी केले होते। सदरील कथा प्रारंभ दिनांक 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत होता। पहिल्या दिवशी श्रीमद ग्रंथ मिरवणूक श्रीराम मारुती मंदिरापासून काढण्यात आली। दररोज कथा प्रवक्ते धर्मप्रचारक भागवताचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज चौगावकर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून श्रवण 7 दिवस केले। 6व्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ऋणमुक्तेश्वर मंदिरापासून श्रीमद पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत विविध जिवंत देखावे 9 तरुणांनी वेशभूषेत सजावटीनं सादर केली। महिला, तरुण, तरुणी, पुरुषांनी सहभाग घेतला होता। भक्तिमय वातावरणात परिसर शहर न्हाऊन निघाले होते। शेवटच्या दिवशी दिनांक 24 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून श्रीमद कथा सांगता करण्यात आली। श्रीकृष्ण चरित्राचा आस्वाद भाविकांनी घेतला। यावेळी दही हंडी फोडण्यात आली। त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी यांनी भाविक व शहरवासियांचे आभार मानत सदर कथा भागवत सप्ताह गट नेते राकेश माळी यांनी माझ्या निवडीबद्दल नवास ऋणमुक्तेश्वर महादेवाला केला होता तो ऋण या निमित्तानं आज फेडला आहे। नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी यांनी यावेळी शहरवासिय व भक्तांचे विशेष आभार मानले। भक्तिमय वातावरणात श्रीमद कथा भागवत सप्ताह संपन्न झाला। यासाठी राकेश भाऊ मित्र परिवार ग्रुप व परिसरातील भक्त भाविक सहभागी होऊन परिश्रम घेतले। मुख्य संपादक यादवराव सावंत या ठिकाणी सर्व आयोजन करून भंडारा सहित सर्व आपल्याला लाभ मिळवून दिला। मी राकेश दादांचं मनापासून आभार मानतो। श्रीमती कलाताईंचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो। ऋणमुक्तेश्वरचे जेवढे सदस्य आहेत, जे ऋणमुक्तेश्वर महाराजाचे भगवान महादेवाचे शेवकरी आहेत, ते मुलं असतील, कार्यकर्ते असतील, मुली असतील, या सर्वांचं मी नतमस्तक होतो। शब्द अपशब्द तुमच्या जोडीत घ्यावा, मला क्षमा करावा आणि माझ्यासारख्या छोट्या दास्ताला शक्ती प्रदान व्हावी, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा आणि या ठिकाणी ताई आपले मनोगत व्यक्त श्री शिवाय भागवताचार्य श्री आदरणीय महाराज यांना वंदन। जमलेले माझे सगळे बंधू भगिनी बहिणी याईनी सगळ्यांना नमस्कार। ऋणमुक्तेश्वर महादेवाला राकेशने सांगितलं होतं की महादेवा, मी जर निवडून आलो तर मी महाराजांचं भागवत ठेवेल। त्याप्रमाणे महादेवांनी इच्छा पूर्ण केली आणि तुम्ही या पदावर आम्हाला पोहोचवलं। सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी एकजूट केली। सगळे माझे जनता नगर, सावता नगर, माळीवाड्याचे बंधू, भाऊ, भगिनी, भाचे, वहिन्या, बहिणी, काकवा, काकू सगळ्यांनी जी मदत केली आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाचा आम्ही संधी दिली, त्या विश्वासाचा आम्ही संधीचं सोनं करू आणि तुमच्या सगळ्या अडचणी सोडू। त्यासाठी महादेवाला मी एकच प्रार्थना करेन, असेच आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी। तुम्ही सगळे आमच्या पाठीशी राहावे अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि आभार मानते सगळ्यांचे। तुमच्या घरी आली नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाट पाहिली, पण माझं जमलंच नाही तरी मी क्षमा मागते। आणि आपल्या गावामध्ये ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात राकेश भाऊंची जी काही संकल्पना होती ती ऋणमुक्तेश्वर महादेवाने पूर्ण केल्याने त्यांच्या मातोश्री या शिंदखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून त्या या निवडणुकीत 2025च्या त्यामध्ये ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने प्रचंड अशा संपूर्ण गावाने त्यांना पाठिंबा दिल्याने ते आपल्या गावाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी ते आपल्या पदभार स्वीकारून आपल्या गावाचा विकास करण्याचा संकल्प केलेला आहे। मी ऋणमुक्तेश्वर महादेवाला एवढी विनंती करणार की आपण त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्या गावाची सेवा करण्याची त्यांना शक्ती देऊ अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो।
तसेच आपल्या या शिंदखेडा नगरीमध्ये देवीदास महाराज चौगाळकर यांनी जे काही 7 दिवस आपल्याला भगवताचार्याच्या ज्या श्रीकृष्ण भक्ताच्या सर्व लीळा त्यांच्या वाणीतून आपल्याला दिल्या, त्याबद्दल मी आपल्या शिंदखेडा नगर अध्यक्षा नगर कलाताई व तसेच आपल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या गटनेता राकेश भाऊ माळी यांच्या वतीने मी महाराजांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द. तुम्ही झोप घेत असेल, गरुड जेवण करायला कुठे येतो? धरतीवरच येतो. म्हणून आपण माणूस म्हणून आलेले आहेत, आपल्या धरतीवर चालायचंय. आकाशात चालणारा जास्त दिवस आकाशात चालू शकत नाही. ही अंतिम सत्य माई बापू लक्षात ठेवा. देव हाणून पाडतो, लक्षात ठेवा. माणूस बोल राम प्रभू माणूस बनून आणले. त्यांनी कधी सांगितलं नाही मी देव आहे. ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोडे चिखल टाकायचे, पण त्यांनी कधी सांगितलं नाही मी जगाचा बाप आहे. भगवान श्रीकृष्ण शिशुपालने किती शिव्या दिल्या तरी भगवंताने एक शब्द बोलले नाही. माय बापू भगवंत सर्व सांगितलं मी मानव देहात आलोय, मी देवतत्व दाखवणार नाही. शिशुपालने काय केलं तर त्याला जन्मताच 3 डोळे होते. कोणाला? शिशुपालला. भगवान श्रीकृष्णाचा सगळा आत्याचा मुलगा, श्रुती श्रवाचा मुलगा होता, सगळ्या आत्याचा मुलगा. जन्मताच शिशुपालला 3 डोळे होते. उभे नव्हता, आडवा डोळा होता. कोणी म्हणे राक्षस आहे, कोणी म्हणे पिशाच आहे. आकाशवाणी झाली आणि शिशुपालच्या आईला सांगितलं श्रुती श्रवा माताला की माते ज्याच्या मांडीवर तो जाईल ना तोच त्याला मारेल आणि तेव्हा त्याचा डोळा लुप्त होईल. माहेरी सासरी सर्वांच्या मांडीवर दिला, डोळा लुप्त झाला आणि शिशुपालचा माहेरी आली, सर्वांच्या मांडीवर दिला. भगवान कृष्ण घरी नव्हते, पण कोणाच्याच मांडीवर तो डोळा लुप्त झाला नाही. शेवट कृष्ण भगवंत आले, त्यांच्या मांडीवर ठेवलं, डोळा लुप्त झाला आणि सगळी आत्या कृष्ण भगवंताला हात जोडत होते. कृष्णा माझ्या मुलाला मारू नकोस रे, कारण आकाशवाणीने सांगितलं होतं ज्याच्या मांडीवर तो बसला, बसताच त्याचे डोळे जर लुप्त झाले, 3रा डोळा लुप्त झाला तोच त्याला मारेल. तेव्हा भगवंताने सांगितलं मी 100% त्याला मारणार नाही, मी शपथ घेतो, पण त्याला जीवनामध्ये 100 चुका माफ करेल. पण 101 चुकी जर केली मी त्याचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. शिशुपाल निमित्त होता, आपण सुद्धा शिशुपाल आहेत. भगवंत आपल्या 100 चुका माफ करतो. 101 चूक झाली तर राम बोलो बैरा होतो. म्हणून देवदेव किती करा 100 चुका आपल्याने घडू नयेत असं आपण वागावं, असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.